नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. संध्याकाळच्या कामांना सुरुवात झालेली आहे आणि इथे मी मोड आणण्यासाठी जे कुळीत ठेवलेले त्याला अजूनही आलेले नाही आहेत आपले मोड, तर मी ते परत नीट व्यवस्थित वरती खाली केले आणि आलेत की नाही हे बघण्यासाठी म्हणून परत ते झाकून ठेवून दिले. इथे मी मसाल्याचा डब्बा आज धुवून घातलेला. चपातीचा डब्बा तर माझा रोज धुण्याला असतोच, पण आज चपातीच्या डब्यांबरोबर मसाल्याचा डब्बा धुवायला होता म्हणून तुम्हाला दोन्ही डब्बे एकत्र दिसत आहे. आणि हे जे दोन्ही डब्बे आहेत ना, तुम्ही म्हणाल तर हे कुठून घेतलेत, तर हे मी आधी पण जेव्हा मी घेतलेले तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर केलेले. पण हे दोन्ही डब्बे मी क्रॉफेड मार्केट म्हणजेच भुलेश्वर मार्केट ज्याला आपण पायधुणी म्हणतो तिथून घेतलेले आहेत आणि हे देखील मला अगदी रिझनेबल रेटमध्ये मिळालेले. गेल्या वर्षी म्हणजे यावर्षी 2024चा जो हळदी कुंकू झालेला त्याच्याबरोबर जेव्हा मी डब्बे घेतलेले त्याचबरोबर मी मसाल्याचा डब्बा घेतलेला. याच्या आधी जर तुम्ही माझे जुने व्लॉग बघत असाल तर त्याच्यामध्ये माझ्याकडे प्लॅस्टिकचा नॉर्मल डब्बाच होता. म्हणजे मला पाहिजे तसा आणि कमी रेंजमध्ये पण मला पाहिजे होता असा मसाल्याचा डब्बा मिळत नव्हता. मग जेव्हा आम्ही त्या वस्तू किलोवर घेतल्या त्याचबरोबर मग हा ॲड करून आम्ही किलोवरती हा डब्बा पण मला स्वस्त इझी म्हणजे मस्त अशा रेंजमध्ये मिळालेला. आणि त्याच्या गेल्या वर्षी म्हणजे 2023चं जेव्हा मी हळदी कुंकू केलेला तेव्हा मी स्टीलचा चपातींचा डब्बा घेतलेला. माझ्याकडे जे आपल्याकडे जे डब्बे मिळतात बाहेर ते मी वापरले, पण त्याच्यापेक्षा ठेवण्यापेक्षा मी म्हटलं की चला आपण स्टीलचा डब्बा वापरूया. कारण माझ्या आईकडे स्टीलचा डब्बा आहे आणि त्याच्यामुळे मला स्टीलच्या डब्याची बऱ्यापैकी सवय आहे. त्याच्यामुळे मग मी चपातीचा डबा स्टीलचाच वापरते. तो देखील मला आम्ही किलोवर मेजरमेंट करून घेतल्यामुळे खूप रिझनेबल रेटमध्ये मिळालेला. सगळे मसाले भरून घ्यायचे आणि मी शक्यतो ड्राय मसालेच ठेवते. इथे बघू शकता डब्बा क्लीन करून घेतला मी टिश्यू पेपरने. त्याच्यानंतर परत एक खाली टिश्यू पेपर ठेवला म्हणजे कुठे इकडे तिकडे काही अजून पडलं, कारण आपण बऱ्याच वेळा घाई गडबडीत मसाल्याचा डब्बा फोडणीसाठी उकडतो आणि मग आतमध्ये मग डब्यामध्ये सगळीकडे म्हणजे सगळं सांडलं जातं. तर इथे मी आता सगळं भरून घेत आहे. मेथी घेतलं आहे, त्याचबरोबर जिरं घेतलं आहे आणि मेथी मला बऱ्याच वेळा फोडणीला लागते. मी बऱ्याच वेळा फोडणीला टाकते. म्हणजे जसं कढी वगैरे केली असेल किंवा कढीचे जे प्रकार असतात किंवा डाळ वगैरे तिखट असेल ना तर मी त्याला मेथीची दाणे वापरते फोडणीला. भोपळ्याच्या भाजीला वापरते. आणि ही राई आहे ना मला थोडीशी जाड मिळालेली की ॲक्च्युली डीमार्टचं सामान भरण्याच्या आधी मी ना थोडीशी जाड राई भरलेली. म्हणजे आमच्या इथे ज्या लोकल मार्टमध्ये त्यांच्याकडे बारीक राई नव्हती त्याच्यामुळे मी ही जाडी राई भरलेली. तर मी म्हटलं आता डीमार्टमधनं आणली आहे ती वापरण्याच्या आधी ही राई आपण संपवून घेऊ म्हणून ही मोठी राई घेतली. मोठी राई थोडीशी दाताखाली आली नाही की थोडीशी कडवट लागते, पण काय करणार, ती आता वेस्ट होण्यापेक्षा म्हटलं आपण ती वापरून टाकू. सफेद तीळ काढून घेतलेत कारण ते देखील मला फोडणीसाठी किंवा बऱ्याचशा आपण काही रेसिपीज करतो त्याच्यामध्ये वापरायला मला लागतात, यूज होतात, त्याच्यामुळे म्हणून मी हे ठेवलं. मसाल्याच्या डब्यातनं मी बऱ्याच वेळा सुके मसालेच ठेवते. म्हणजे मी माझा जो आपला मालवणी मसाला आहे, जो लाल मसाला आहे, त्याचे डबे वेगळे आहेत माझे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या ड्राय मसाले ना तेवढेच मी या मसाल्याच्या डब्यात ठेवते. बाकी मी कुठलेच मसाले या मसाल्याच्या डब्यात ठेवत नाही. फक्त एक डब्बा माझ्याकडनं इथे मी मोकळा राहणार आहे, तो म्हणजे धण्यांचा डब्बा. मला ॲक्च्युली धणे भरून ठेवायचे आहेत, पण ना माझ्याकडे आता काढलेले नाही आहेत वरती धणे आहेत, पण माझ्याकडे एक्स्ट्राचे खूप आहेत भरलेले. तर मी म्हटलं ते नंतर काढेन, आत्ता मला आता तेवढा वेळ नाही आहे, पण म्हटलं धण्यांसाठी मी बाजूला ठेवला. हळद पण मी काढून घेतली. जसं मी म्हणते आईच मला मसाला आणि हळद देते त्याच्यामुळे ते फक्त काढून घेतले. आणि हा बघा एवढा मोठा आहे, भल्या माझ्या एवढ्या चपात्या नसतात पण मी हा एवढ्या साईजचा घेतला आहे. आता आपण करणार आहोत अळूवडी करायची आहे, मला त्याची सुरुवात करायची आहे आपल्याला. पण त्याच आधी ना मी दूध पण घेऊन आलेली आज. तर म्हटलं दूध गरम करायला ठेवू, त्याचबरोबर चहा ठेवायची आहे कारण संध्याकाळच्या रुटीनला सुरुवात ना चहाशिवाय आमच्याकडे होतच नाही. कारण मी तर चहा पित नाही, पण सचिनला दिवसभराचा चहा हा लागतोच. तो पहिला 2 टाईम चहा प्यायचा, पण मी त्याला सवय लावून एक टायमिंगचा सकाळचा चहा मी त्याचा स्किप करून टाकला आहे. फक्त मी त्याला संध्याकाळचा एकच टाईम चहा प्यायला सांगते. आणि इतरही वेळेस जो त्याला कधी वाटत असेल तर मी चहा प्यायला त्याला देत नाही. कारण मला असं वाटतं जास्त चहाचं म्हणजे ॲडिक्ट असणं चांगलं नाही. त्याच्यामुळे मी शक्यतो चहा एकच टाईम त्याला देण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून मी ना जास्त चहा पावडर आणि साखर वरती काढून पण ठेवत नाही, कारण मग त्याला चहा पावडर आणि साखरेचे डबे शोधायला लागतात. त्याच्यामुळे मग तो चहा आणि म्हणजे एक्स्ट्राची चहा बनवत पण नाही. तर इथे बघू शकता अळूची पानं आणलेली मी. आणि पानं ना तेवढी अशी चांगली नव्हती, ही ॲक्च्युली मला दिलेली होती पानं. तर ही पानं जेव्हा बघाल ना तर ऑलरेडी ना बऱ्यापैकी ना ती पिवळेसर होत आलेली. तर मी काय केलेलं, आणि मोठी पण पानं होती आणि आणतानाच नाही थोडीशी फाटलेली. तर वड्या कशा करायच्या म्हणून मी म्हटलं चला, आणि झटपट पण कशा होतील त्याच्यासाठी फक्त मी त्यांचा जो मधला देठ असतो आणि जो साईडचा देठ असतो ना, ज्याच्या कडा असतात ज्या खूप अशा असतात ज्या वडीमध्ये अटकल्या जातात,
तर कापताना मग त्याचा प्रॉब्लेम होतो, म्हणून मी त्या फक्त काढून घेतल्या. तुम्हाला वाटत असेल ना तर त्या तुम्ही लाटणी अशा फिरवली ना त्याच्यावर तर त्या बारीक होऊन जातात. इथे बघा आता सचिनला चहा ठेवून घेतला आणि एका साईडला मी आता पानं सुकट ठेवली, जेवढी सुकतील तेवढी सुकतील आणि नंतर मी ना ती व्यवस्थित कपड्याने पुसून घेणार आहे, म्हणजे मग आपण वडी करायला मोकळे. तर आज आपण जी वडी बघणार आहोत ती अगदी झटपट होणारी वडी आहे. म्हणजे जेवढा वेळ आपल्याला वाटप वगैरे करून वडी बनवण्यासाठी लागतो तेवढा वेळ न घालवता मी वडी करणार आहे. कारण आता काय होतं, नैवेद्याचं वगैरे जेवण असतं आणि जेव्हा तुम्ही मला म्हणजे तुमच्याकडनंच मला सजेशन आलं नैवेद्याचं जेवण कांदा लसूण विरहित करण्याचा तू प्रयत्न कर, तेव्हापासून मी तसाच करण्याचा प्रयत्न करते. तर वडी आपली कांदा लसूण म्हणजे ज्याच्यामध्ये आलं लसूण वगैरे नसेल असा विचार करूनच मी केली. आणि फक्त पानं बघा मी इथे फक्त अशी स्लाइस करून चिरून घेते आणि जेवढी तुम्हाला बारीक कापता येतील तेवढी बारीक कापून घ्या. अशा पद्धतीनेच करायची. फक्त पानं घेताना तुम्ही काळ्या देठाची पानं निवडून घ्या, म्हणजे जेव्हा कधी तुम्ही घ्याल तेव्हा, म्हणजे त्याला ना खाज हाताला खूप कमी येते. जर जेव्हा सफेद देठ असतो ना त्याचा तेव्हा बऱ्याच वेळा आपल्या हाताला खाज येते. तर त्यावेळेस तुम्ही हाताला चिंचेचा कोळ लावा किंवा तुमच्याकडे कोकमाचा आघळ असेल तर तो लावा तुम्ही. आणि थोडा आंबटपणा जर तुम्ही हाताला लावलात ना तर तुम्हाला खाज येणार नाही आपल्या हाताला. आंबटपणा खाजेला मारते, त्याच्यामुळे तुम्ही हाताला स्क्रू करण्याच्या आधी जर तुम्ही थोडासा आंबटपणाचा लावलात तर मग तुम्हाला खाज येणार नाही. तर अशा पद्धतीनेच मी रोल करून सगळी आपली जी अळूची पानं आहेत ती मी कापून घेतलेली. आता याच्यामध्ये आपल्याला बरेचसे जे काही सुके मसाले आहेत ते ॲड करून घ्यायचे. त्याच्या आधी मी बेसिक तयारी करून घेते, कारण आपण एकदा वडी तयार करून घेतली की मग नंतर ते पाणी तापत ठेवू तर खूप वेळ जातो. तर इथे बघू शकता मी पात्र घेतलेलं आहे अळूवडी उकळायचं. हेच माझं इडलीचं पात्र आहे. आता याच्यामध्ये स्टीम ठेवण्यासाठी मी पाणी ओतलंय आणि त्याला आपण गॅस ऑन करून पाणी गरम करायला ठेवू. पाणी आपलं एक 5 ते 7 मिनिटात गरम होईल तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेऊ. चाळण ठेवणार आहे तर चाळणीला तेल लावून घ्यायचं, म्हणजे अळूवडी शिजल्यानंतर कुठेही चिकटली जाणार नाही आणि अगदी इझिली ती चाळणीतून निघाली जाईल. म्हणजे सगळं नाहीतर खाली चिकटलं जातं, त्याच्यामध्येच अर्धा वेळ जातो की आपलं निघत का नाही आणि चिकटली नाही तर अगदी खूप होलमध्ये सगळ्या जाऊन ना खूप अगदी होल पण ब्लॉक होऊन जातात. तर इथे बघू शकता आता सुक्या मसाल्यांमध्ये मी मीठ वापरलेलं आहे, त्याचबरोबर हळद वापरलेली आहे, धणा जिरा पावडर वापरलेली आहे, थोडेसे तिळे वापरलेले, थोडंसं अख्खं जिरं वापरलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी तुम्ही आमचूर पावडर टाका जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चिंचेचा कोळ टाका, तुमच्याकडे असेल तर चिंचेचा कोळ टाका. पण मी काय करणार आहे, याच्यामध्ये माझ्याकडे कोकमाचा आगूळ आमच्याकडे घरी असतो, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये 2 चमचे कोकमाचा आघळ टाकणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला वाटत असेल तर गूळ टाका, पण गुळाने आणि आंबटपणाची टेस्ट ही खूप चांगली येते, त्याच्यामुळे मी थोडासा गूळ भिजवून घेतलेला पाण्यामध्ये आणि तोच ओतून घेतला मी, जे पाणी आपण गुळाचं पाणी केलेलं त्याच्यामध्ये. आता हे सगळे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये ना मी मोजून मोठे 2 चमचे बेसन टाकणार आहे, कारण अगदी खूप जास्त बेसन टाकलं ना तर मग खूप बेसन लागतं आणि मग पानांची टेस्ट येत नाही. तर त्याच्यामुळे म्हणून मी मोजून मोठे 2 चमचे फक्त बेसन टाकलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये ना थोडंसं पाणी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाकलं तरी चालेल, पण जेवढं या मिठाला जेवढं पाणी सुटेल त्याच्यामध्ये जेवढं तुमचं बेसन भिजेल तेवढं तुम्ही व्यवस्थित मळून घ्या हे सगळं पीठ. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर पाणी टाका. आता मला इथे थोडीशी गरज वाटते पाणी टाकण्याची, म्हणून मी थोडंसं किंचितचं पाणी टाकते आणि मग आपलं जे काही आहे एक गोळा तयार करून घेऊ. आणि मग हाताला थोडंसं आपण तेल लावायचं आणि मग तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजेत त्या शेपमध्ये तुम्ही वड्या बनवून घ्या, किंवा मग अगदी तुमच्याकडे एक जाळी असेल त्या जाळीवर पूर्ण तुम्ही थापून नंतर त्याच्यात छोट्या छोट्या चौकोनी जरी वड्या तुम्ही केल्या ना तरी चालतील. फक्त त्याला एक 10 ते 15 मिनिटं तुम्हाला स्टीम देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पद्धतीने आपण अळूवडी करू शकतो. काही जण डायरेक्ट पानांचे लेअर करून वड्या करतात की ज्या अशा छान कुरकुरीत कोथिंबीर वड्यांसारख्या देखील होतात. तर तुम्हाला जसा वेळ असेल तसा. आता आपल्याला वेळ पण आपला वाचवायचा आहे आणि टेस्ट पण तशीच चांगली यावी यासाठी म्हणून हा शॉर्टकट पर्याय मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. याच्या आधी पण मी बऱ्याच वेळा अळूवडींची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. त्याच्यामध्ये मी वाटप काढते, ज्याच्यामध्ये मी खोबरं असतं, ओली मिरची असते, त्याच्याबरोबर जिरं असतात, धणे असतात, थोडीशी बडीशेप असते, आपले सुके मसाले असतात. असे बरेचसे मसाले ॲड करून आपण टी पेस्ट याच्यामध्ये टाकतो आणि मग आपण आपली वडी बनवतो. तर आज हा छोटासा सिंपलचा आणि झटपट असा होणारा आणि तरी पण आपल्याला घाई गडबडीच्या वेळेस कुठलंही काम म्हणजे अळूवडी केली नाही असं होऊ नये म्हणून हा झटपट असा पर्याय मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे.
बघता बघता इथे आपल्या वड्या तयार झाल्यात, तोपर्यंत आपलं पाणी पण गरम झालेलं. तर इथे मी 10 ते 12 जास्तीत जास्त 15 मिनिटासाठी आपण हे स्टीम करून घ्यायचं आहे. आणि आता हे झाल्यानंतर मी एका साईडला ना भांड्यांचा जो पसार आहे तो क्लीन करून घेते. कारण मला असं वाटतं ना की जेवढी कामं तुम्ही हाताबरोबर संपवून घ्याल ना तेवढा जास्त वेळ तुम्हाला तुमचा स्वतःसाठी फ्री मिळेल. कारण एकदा कामांचा पसारा किंवा एकदा कामांचा लोड जर वाढत गेला ना तर कामं खूप अशी वाढत जातात. त्याच्यामुळे ही जी आपण जी वडी केलेली, जी चहाच्या नाश्त्याची वगैरे जी काही भांडी होती ना ती मी आत्ताच इथे घासून घेते आणि मग माझ्या कामांना बाकीच्या सुरुवात करणार आहे. तर इथे बघू शकता 10 ते 12 मिनिटात आपली वडी छान अशी तयार झालेली आहे. किचनमधली तर कामं माझी आवरून झाली आहे. तर त्याचबरोबर रुटीन जी कामं असतात ना ती मी वेळच्या वेळी जसा वेळ मिळतो तशी करून घेण्याचा म्हणजे माझा प्रयत्न असतो की म्हणजे मला बाकीच्या दिवशी मग त्रास होऊ नये म्हणून. तर तुम्ही देखील असं थोडा वेळ काढून म्हणजे दिवसभरात तुमच्याकडे जो काही फ्री टाइम मिळत असेल त्याच्यातला 15 मिनिटं, मग 20 मिनिटं, कधी अर्धा तास असं थोडा वेळ काढून ना तुम्ही म्हणजे ज्या कामांमध्ये तुमचा जास्तीचा वेळ जातो किंवा जिथे तुम्ही काही सेव्हिंग करू शकता अशा गोष्टी तुम्ही वीकडेज मध्ये थोडा वेळ काढून करा. म्हणजे जसं आता माझ्याकडे ना ड्रेस सगळे इस्त्री केलेले जे काही होते सगळे संपलेले आहेत. बऱ्याच वेळा मला यासाठी सचिन मदत करतो आणि तोच मला सांगतो की तू बाहेर देऊ नकोस, तू थोडे कर किंवा मी थोडे तुला मदत करेन. कारण कुर्तीज रोजचेच असतात, 2 कुर्तीज असतात माझे आणि रोजचे पण कपडे असतातच आणि प्रेस केल्याशिवाय तर आपण वापरूच नाही शकत. म्हणजे निदान मी तरी नाही वापरत, शक्यतो प्रेस केलेलेच वापरते मी. तर आता माझ्याकडे ना हे बरेच असे ड्रेस आहेत ज्यांना कुर्तीज ना वगैरे टॉप आहेत जीन्सवरचे थोडे वगैरे. आणि मोस्ट ऑफ ना माझ्याकडे तुम्ही बघितलं असेल मी कॉटनचेच कपडे यूज करते. तर कॉटनच्या कपड्यांना मोस्ट ऑफली इस्त्री लागते. कारण बाकी असतील तरी आपण एखाद्या वेळेस इस्त्री नाही केली तरी एवढे असे पटकन दिसून येत नाही. पण जर कॉटनचे असतात ना तर त्याच्यावर चुरी एकदम पटकन दिसून येते, म्हणजे खूप चुरगळलेला दिसतो. त्याच्यामुळे त्याला इस्त्री करणं तेच खूप एक म्हणजे तोच एक ऑप्शन असतो. तर आता खूप चुरगळले. तर आता हे एक काम करायचंय, आज हे एक काम करणार आहे आणि अजून थोडासा वेळ काढून आहे ना मला माझा चार्ट तयार करायचा आहे. जो वीकली मील प्लॅनचा जो मी चार्ट बनवते तो चार्ट पण तयार करून ठेवायचा आहे मला. तर त्याच्यासाठी मी मागे पण तुम्हाला सांगितलेलं एकदम करून तुम्ही सुरुवात करू नका, हळूहळू करून सुरुवात करा. म्हणजे पहिलं ब्रेकफास्टचं घ्या, नंतर मग संध्याकाळच्या नाश्त्यांचा आपण काय खाऊ बनवू शकतो त्याचा विचार करा, त्याच्यानंतर लंचचं ठरवा, त्याच्यानंतर मग डिनरचं एखाद्या वेळेस ठरवा आणि एकदम मग जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अंदाज येईल त्याच्यानंतर मग तुम्ही पूर्ण आठवड्याचा मेनू ठरवायला सुरुवात करा. आणि तुम्ही जसं मी म्हणते ना ह्या आठवड्याचं तुम्ही जे ठरवलं ना तो पेपर टाकून द्यायचा नाही, तो ठेवून द्यायचा आणि तोच तुम्ही 4 आठवड्यांचा जमा करा. म्हणजे तुम्हाला पूर्ण एका आठवड्याचं रफ आयडिया येते की आपण काय काय पदार्थ घेतलेत आहारामध्ये किंवा कुठले पदार्थ राहिले ते आपण मग पुढच्या आठवड्यात ऍड करू शकतो. माझ्याकडे ना प्रिंटआउट्स थोड्याशा तयार करून ठेवलेल्याच असतात ज्या मी प्रिंटआउट्स काढून आणते. या बघा, या अशा पद्धतीच्या नेटवर बऱ्यापैकी प्रिंटआउट्स असतात. तर आता हा पण एक मला हे प्लेन पेपर आहे जे मी ठेवते असे आणि मग त्याच्यावरनं मग प्रिंटआउट काढतो आम्ही. लिंक तर भरपूर आहेत, तुम्ही वेबसाईटवर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला बऱ्याचशा अशा चार्टच्या मिळतील. आणि हा चार्ट मग तुम्ही असं काही गरजेचंच नाहीये की समोर अगदी लावून ठेवला पाहिजे. एकदा तुम्ही लिहिलात मोबाईलमध्ये फोटो वगैरे काढून ठेवलात तरी त्या भरपूर होतात. तर आता हे एक काम माझं महत्वाचं आहे ते पण मला करून घ्यायचंय. तर हा एक पेपर मी आता बाहेर ठेवणार आहे आणि प्रेस करून घ्यायचंय. तर हा जेव्हा चार्ट तयार होईल तेव्हा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तुम्हाला याचा सगळ्याचा खूप उपयोग होतो हे तुम्ही तुमच्या व्हिडिओ म्हणजे कमेंट मार्फत मला सांगत असता. तर म्हटलं बरेच दिवस तुमच्याबरोबर चार्ट वगैरे मी काही शेअर नाही केलाय, तर आता मी बनवते तर म्हटलं तुमच्याबरोबर पण हा चार्ट शेअर करेन. तर चला आता थोडी कामांची अजून गडबड आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याला एखादी गोष्ट करायची असते पण त्या गोष्टींचा तेवढा असा वेळ घालवायचा नसतो, पण तीच गोष्ट आपण साध्या सोप्या पद्धतीत कशा पद्धतीने करू शकतो याचा थोडासा विचार केला की त्या गोष्टी अगदी इझी होऊन जातात. अळूवडी म्हटले की आपल्याला खूप टेन्शन येतं, तर त्याचा पण आपण विचार केला, त्याच्यामध्ये थोडंसं इनोव्हेशन केलं, थोडंसं मार्ग काढला की आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात, कामं कशी करून घ्यायची याचा थोडासा आधी रफ विचार केला ना की सगळ्या गोष्टी इझी होऊन जातात. आणि मी माझं हे जे रुटीन आहे ना हे अशा पद्धतीनेच मॅनेज करत असते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही कमेंट्स असतील, तुमचे काही सजेशन्स असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.